या मतदारसंघामध्ये आपले अनेक प्रश्न आहेत। मगाशी उमेश पाटलांनी ज्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख केला, मनोहर डोंगरेंच्या चिरंजीवांनी या ठिकाणी उल्लेख केला, आमच्या दीपक मेंबर यांनी देखील उल्लेख केला, सगळ्यांनीच उल्लेख केला। त्या मुद्द्याला आधी डायरेक्ट हात घालतो, कारण वेळ करतो। एक म्हणजे अंगरला गेलेलं अपर तहसील आपलं सरकार आल्यावर तिसऱ्या दिवशी रद्द होईल। तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी असं म्हणत यासाठी म्हणत नाही की पहिला दिवस शक्यतेतच जातो, दुसरा दिवस सगळ्यांना बोलून घ्यावं लागतं। तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे अंगरचं गेलेलं अप्पर तहसील उमेश पाटील रद्द करणार म्हणजे रद्द करणार। दुसरं, तुम्हा सगळ्यांना विचारून हे अप्पर तहसीलचं कार्यालय कुठं असलं पाहिजे हे राजू खरेजी ठरवतील, त्याप्रमाणे आपल्याला अप्पर तहसीलचं कार्यालय कुठं करायचं तो आम्ही त्यांना अधिकार देतो। सीना भोगावती जोड कालवा 3 वर्षात पूर्ण करण्याचं वचन देखील राजू खरेंच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला देतो। आष्टी उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करू, शिरापूर उपसा सिंचन योजना फक्त 2 वर्षात आम्ही पूर्ण करू आणि मोहोळमध्ये उद्योग आलेले नाहीत, MIDC सुरू करून या परिसरातल्या हजारो मुलांच्या हाताला काम लागेल एवढा प्रयत्न पवार साहेबांच्या पुढाकारानं करू। चांगला उद्योग या ठिकाणी आणू, जेणेकरून मोहोळ MIDC मध्ये चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि 4 हातांना चांगल्या काम लागेल, म्हणजे हजारो लोकांना काम मिळेल। हा व्यवस्था आपण आमच्या निवडणुकीच्या नंतर आपण करू। बोलण्यासारखं अनेक गोष्टी आहेत, पण अप्पर तहसील अंगरला झालं, 1.5 लाख लोकांची गैरसोय झाली। या परिसरामध्ये एकही चांगलं रुग्णालय नाही, चांगली शाळा नाही, चांगलं म्हणजे प्रभावी असणारं सगळ्यांना घेऊन काम करणारं कॉलेज आणि चांगली शाळा नाही, ST स्टँड नाही, मोहोळचं रेल्वे स्टेशनवर माझ्या माहितीप्रमाणे एकही एक्सप्रेस रेल्वे थांबत नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार मी बघितले, पण कॉन्ट्रॅक्टर आमदार झालेला ही पहिलीच केस। आता 1700 कोटी आणले, किती आणले तुमच्याकडं? 3000 कोटी रुपये दिसत आहेत का कुठं? 3000 कोटी रुपये, एवढे 3000 कोटी म्हणजे सोन्याचा रस्ता झाला असता। महाराष्ट्रामध्ये लोकांना किती फसवायचं याला काही प्रमाण राहिलं नाही। त्यामुळं आता यंदाचा आमदार 5 वर्षाचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होणार नाही। कॉन्ट्रॅक्टर करणाऱ्या माणसाला आमदारकी देऊ नका, तोच काम घेतो, तोच सगळं करतो, त्याच्याचकडे सगळं जातं, म्हणजे कामं ही त्याच्यासाठी घेतली जातात, मतदारसंघाच्या आणि गावाच्या हितासाठी नाही। आणि म्हणून आपल्या सर्वांना समर्थ पर्याय आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे।